एकदम भारी माणूस होता बरं का. कालच मला भेटला. अहो एकदम खुश दिसत होता. माणूस आहे ना खुशकत दिसतो माहिती आहे का. जेव्हा पोट साफ होईल ना तेव्हाच दिसतो. अहो या माणसाचा कोणाला त्रास नव्हता. त्या सोसायटीत आहे ना ते वडापांचं नाही का ते कुत्रं बारकं डुक्कर तोंडाचं त्याला घेऊन रोज फिरायचा. ते कुत्रं बारा बोड्याचं बाहेर न्यायला का मुतायचं आणि घरात आणलं वागायचं. याच्यापेक्षा आपली गावठी कुत्री बरी ना. ते कुत्र्यामुळे त्याचा जीव गेला. काय आलं ते कुत्रं पळाला असं हा गेला त्या कुत्र्याला धरायला आज गेला टेम्पो खाली ते कुत्रं गेलं पुढं पळून. मी त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. जे व्हायचं ते होतच राहतं. बरोबर आहे आम्ही काय बरोबरच बोलतो. माणसाच्या आयुष्यात जन्म आणि मृत्यू अनिश्चित असतो. आता समजा हसल्या पडला तुमच्या अंगावर तुम्ही गेले ना जाग्यावर. अहो तुमचं घर आलं ना वाऱ्यावर काय करता. माझ्याबद्दल काय वाटतं बोलता दुसऱ्या कोणाबद्दल बोला. हो ना कशा आलो तुम्ही टू व्हीलर यायचं का नाही बाबा. जाता आता तुम्ही गेले ट्रक खाली माही तुमच्या संघ माघारी न वाऱ्यावर येडे काय आमच्याबद्दल काय बोलतो स्वतःबद्दल बोला की जरा. बरं समजा तिथून जाता आता मला सोनं सापडलं. अहो झाली नाही चांदी असं काय अबे साले स्वतःबद्दल बरोबर चांगलं बोलता येते. अहो ठेंगलीचा द्याविषयी सोडून उद्या काय मला कमी जास्त झालं माझं घर आलं ना वाऱ्यावर. त्याच्यामुळे आपल्या फॅमिलीसाठी ना टर्म इन्शुरन्स घेणे आपली जबाबदारी झालेली आहे. कारण आपलं आयुष्य अनिश्चित तर आहेच पण कुटुंबाची सुरक्षा पण तेवढीच महत्वाची आहे. पण ते महाग असेल ना. अहो कसलं महाग याचा 400 ते 500 रुपयांपासून प्रीमियम चालू होतो आणि कोट्यवधी रुपयांपर्यंत कव्हर मिळू शकतो. आणि तुम्हाला टर्म इन्शुरन्सचा प्लॅन काढायचा असेल ना तर माझ्या बायोमध्ये लिंक आहे आणि त्यात तुम्ही बेसिक माहिती भरून ट्रस्टेड कंपन्यांशी कम्पेअर करून 15% डिस्काउंट मिळू शकता. बरं पाहू ना तुमचं कोण लागतं ते. माझं कोण नाही लागत. मी आलतो यांच्या घरच्यांना पैसे द्यायला. कसले हो अहो माझ्या ट्रक निवडावलं ना म्हणलं कुटुंबाला जरा आर्थिक मदत करावा. हार्ड ड्रायव्हर होता बापरे बिट्टू दाव्याला बुंदी भात खायला.